कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीची पातळी तब्बल 45.5 फुटांवर गेली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे मार्ग पाण्याखाली गेले आहेत। जिल्ह्यातील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे। कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील वाहतूक गेल्या 3 दिवसांपासून बंद आहे। जिल्ह्यातल्या अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले। प्रवासी वाहतुकीसाठी केवळ बोटीचा सहारा असून कोल्हापूरकर जीव मुठीत घेऊन होड्यांमधून प्रवास करत आहेत। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी थेट होडीतून प्रवास करत घटनेचा घेतलेला आढावा। जिल्हा प्रशासनाने बोटीची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, पण एकदाच एका बोटीतून नेता येत नाही। त्याच्यामुळे या लोकांना घाई असल्यामुळे ही लोक सगळी जात आहेत, पण आपला जीव हातात घेऊन ही सगळी लोक जाताना दिसत आहेत। एकूणच बघू शकतो की कशा प्रकारे हे सगळं नदीचं पाणी पसरलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या जवळपास अनेक ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती आहे। आपण बघतो की पंचगंगा नदी जी आहे ती त्याची पाणी पातळी काल 44 फूट 4 इंच इतकी होती, ती आता 45 फुटावर पोहोचलेली आहे। कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसाची संततधार कमी झाली असली तरी पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर चांगला असल्यामुळे ही परिस्थिती काही कमी होताना दिसत नाही आहे। अनेक भागामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते। मध्ये मध्ये लोकांना मदत करून काही लोक पलीकडच्या बाजूला सोडत आहेत, पण एकूणच आपण परिस्थिती बघितली तर कोल्हापूर जिल्ह्यातली पूर परिस्थिती गंभीर होत चालल्याचं चित्र एकूण दिसून येत आहे। आतापर्यंत जिल्हा प्रशासनानं अनेक ठिकाणच्या लोकांना शिफ्ट केलेलं आहे आणि अनेक लोकांना सुरक्षित स्थळी नेऊन ठेवलेलं आहे। किमान लोकांनी घरावर न पडता प्रशासनाला कळवलं तर कुठलीही जीवित हानी होणार नाही, अशा प्रकारचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेसह प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।